नाश्त्यासाठी झटपट पौष्टिक काही करायचं असेल तर ज्वारीच्या पिठापासून हा खुसखुशीत व्हेज पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. दिसायला जितका खुसखुशीत आणि मस्त दिसतोय ना, त्यापेक्षा खायला कितीक पटीनं छान लागतो. सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी ज्वारीच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे ना मधुमेह किंवा डायबिटीस सारखे आजार असेल तर त्यांच्यासाठी अगदी उपयुक्त नाश्ता आहे. शिवाय अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. सोडा किंवा दही वापरलेलं नाही तरी सुद्धा अगदी छान मौसू दिवसभर राहण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. अजून तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, ज्वारीच्या पिठामध्ये कोंड्याचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्याला आपण फायबर्स म्हणतो. आणि फायबर्स आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त उपयुक्त असतं. म्हणून जेव्हाही तुम्ही ज्वारीची भाकरी घरामध्ये करत असाल, कोणतेही पदार्थ करत असाल, न चालता तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला फायबर्स मिळत जातील. आता जितकं तुमचं 1 कप ज्वारीचं पीठ असेल तर त्याला पाव कप आपण इथे डाळीचं पीठ घातलं आहे. एक तर चणा डाळीचं किंवा मूग डाळीचं जे कोणतं तुम्हाला चालत असेल, जे घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही फक्त नाचणीचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ घालून तसं सुद्धा तुम्ही पराठे तयार करू शकता. पौष्टिक ठरतील. आता ज्या वाटीने 1 वाटी दाबून आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं, पाव कप डाळीचं पीठ घेतलं होतं, अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी आपण इथे किसून गाजर घेतलं आणि अगदी त्याच वाटीने पाव वाटी ढोबळी मिरची चिरून घेतली. आता मुलं ज्या कोणत्या भाज्या खात नसतील त्या भाज्या तुम्ही इथे चिरून किंवा किसून वापरू शकता. सोयाबीन वड्या असतात ना, त्या भिजवून थोडा मिक्सरला बारीक करून ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. मस्त आणि पौष्टिकसुद्धा. 1 चमचाभर आपण इथे पांढरे तीळ घेतले. खूप जास्त प्रमाणात यामध्ये कॅल्शियम असतं. अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. अगदी पाव चमचा किंवा नावाला थोडंसं आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेणार आहोत. जर सकाळसाठी करत असाल तर हिंग न घालता सुद्धा तुम्ही असंच फक्त ओवा थोडासा घालून केलं तरी पण चालतं. एक 8-10 कढीपत्त्याची पानं छान बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्त्याची पानं आपल्या आरोग्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी खूप जास्त उपयुक्त असतात. इथे आपण साधारणतः 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं किसणीवर किसून घेतलं आहे. म्हणजे 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट आपण इथे वापरू शकतो. ताजं वापरा म्हणजे पराठे चव छान येतं. आता इथे आपण साधारणतः पाव कप बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. ज्वारीचे पदार्थ ना थोडेसे गार झाला की कडक पडतात, तर त्यासाठी चमचाभर तूप किंवा तेल घालू शकतो. एकदा आपण इथे डाळीचं पीठ वापरलं, थोडंसं तेल किंवा तूप घातलं की यामध्ये ना छान त्याला मऊसूतपणा येतो, पदार्थ अजिबात कडक होत नाही. आता सुरुवातीला हे सगळे जिन्नस हाताने छान आपण चोळून घेतलं, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला घातलेले सगळे फ्लेवर्स मस्त लागले जातील. आता यामध्ये तिखटासाठी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. तिखट जर आवडत असेल तर ते सुद्धा करू शकता. लहान मुलांसाठी करतायत, अजिबात मी इथे तिखट केलेलं नाही. पीठ चांगलं चोळून घेतलं की आवश्यकतेनुसार आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणकेचा किंवा भाकरीचा गोळा मळतो ना, अगदी तसाच मळून घ्यायचा आहे. इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः अर्धा पाऊण कप आपल्याला इथे पाणी लागू शकतं. प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असते, तर त्यानुसार पाणी कमी जास्त तुम्हाला लागू शकतं. अजिबात हे पीठ तुम्हाला भिजत वगैरे ठेवायचं नाही. पटकन तुम्ही असे पराठे केले तरी पण चालतात. आणि इथे आपण ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे अजिबात त्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही, कारण थोडंसं मऊ पडू शकतं. आता काय केलं, थोडंसं पोळपाटाला किंवा चॉपिंग बोर्डला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. एकसारखं थोडंसं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि लाटणं अगदी सोयीस्कर होईल. कणकेचे आपण गोळे कसे करतो, जसा लहान मोठा पराठा लागत असेल तसे गोळे करून घ्यायचे आणि आपण घेतलेल्या पिठात साधारणतः असे हे मध्यम आकारात एक 5-6 तरी पराठे अगदी सहज तयार होतात. तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. प्रत्येकाच्याच घरामध्ये असलेल्या उपलब्ध साहित्यात हे पराठे आपण दाखवलेले आहे. तुमच्याकडे आणखीन वेगवेगळ्या भाज्या वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये चिरून घालू शकता. थोडंसं ज्वारीचं पीठ भुरभुरलेलं आहे. चपातीपेक्षा थोडं जाड लाटून घ्यायचं आहे, कारण खूप जर पातळ लाटलं की पटकन ते कडक होऊ शकतं, म्हणून थोडंसं जाड लाटून घ्यायचं आहे. छोटी पुरी केली, वाकड्या तिकड्या कडा वाटत असेल तर हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने वगैरे सुद्धा तुम्ही गोल करू शकता. जसं तुम्हाला जमेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. आता बऱ्याचदा मुलं ना चीज, पिझ्झा वगैरे मागत असतात. मग काय करायचं, असे पराठे छोटे-छोटे करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. वरून थोडासा कांदा, टोमॅटो, चीज किसून थोडंसं ऑरिगॅनो वगैरे घातलं ना, तर कट करून पिझ्झा म्हणून मुलांना देऊ शकता.
मुलं पालक असेल, मेथी असेल, गाजर असेल, बीट असेल अशा वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या खायला मागत नसेल तर या पिठामध्ये सरळ सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आणि पिझ्झासारखं तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजेच काय होईल, चीजच्या निमित्ताने का होईना सगळे पौष्टिक गुणधर्म, पौष्टिक भाज्या मुलांच्या पोटात जातील. लाटून घेतलेला आहे. आता भाजण्यासाठी तवा किंवा पॅनला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेणार आहोत. कारण ज्वारीचं पीठ आहे फार नाजूक असतं, पटकन तुटण्याची शक्यता असते. थोडंसं गरम झालं की एक पराठा आपण यामध्ये घातलेला आहे. आता दोन्ही बाजूने मोठ्या आणि मध्यम आचेवर आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. संपूर्ण भाजल्याशिवाय याला वरून अजिबात तेल किंवा तूप लावायचं नाही. असं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून नंतर तेल किंवा तूप लावलं की आतून ते कच्चं राहत नाही आणि खायलाही खुसखुशीत मस्त पराठा लागतो. तर दोन्ही बाजूने 1-2 मिनटं चांगलं भाजून घेतल्यावर अर्धा 1 चमचा जसं तुम्हाला लागेल तसं तेल किंवा तूप किंवा बटरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. असा हा मस्त ज्वारीच्या पिठाचा पराठा तयार झाला आहे. जरी तुम्हाला याचे पिझ्झा मगाशी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे तर संपूर्ण असा भाजून घ्यायचा. नंतर यावर थोडासा कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, थोडंसं चीज किसायचं, थोडंसं ऑरिगेनो, चिली फ्लेक्स वगैरे घालायचं. कट करून मुलांना पिझ्झा म्हणून देऊ शकता. मुलांच्या अजिबात लक्षात येणार नाही. आणि अगदी सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण मस्त भाजून घेणार आहोत. ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ किंवा भाकरी असेल एक तर पचायला हलकी असते, म्हणून डॉक्टरसुद्धा आपल्याला नेहमी रेकमेंड करत असतात की ज्वारीची भाकरी खात जा. आणि हल्ली तर अगदी लहान मुलांपासून वयस्कर आजी आजोबांपर्यंत बऱ्याच जणांना शुगर, डायबिटीजसारखे आजार असतील. मग त्यांच्यासाठी ज्वारीचं पीठ खूप जास्त उपयुक्त आहे, कारण यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, या वयस्कर आजी आजोबांना कांदे पोहे, उपीट, उपमा वगैरे असं काही खाल्लं ना तर थोडीशी जळजळ होते, थोडंसं अपचन झाल्यासारखं वाटतं. म्हणून असे हे पराठे जे कमी तिखट आहेत, कमी तेलात तुपाचे आहेत, जे सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा पटकन होतात, खायला छान लागतात आणि अगदी डब्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. बनवायला सुद्धा खूप सोपे आहे. कडक पडू नये म्हणून आपण यामध्ये डाळीचं पीठ घातलं, थोडंसं तेल किंवा तूप घालून छान आपण मळून घेतलं. नंतर सुद्धा याला तूप लावून किंवा तेल लावून आपण भाजून घेतलं. तर त्यामुळे ना अजिबात हे तुमचे कडक होणार नाही किंवा वातडसुद्धा होणार नाही. नुसतेच खायला सुद्धा अगदी मस्त लागतात. घरामध्ये मुलं असतील तर एखाद्या चटणीबरोबर, लसणाच्या, तिळाच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. बघू शकता बाहेरून मस्त खुसखुशीत आहे, कमी तेलकट आहे, मात्र अगदी मस्त मऊसूत झाल्यासारखे दिसत असतील. आता हे ना गोड दह्याबरोबर सुद्धा अगदी छान लागतं. किंवा मुगाचं वरण असतं ना, फक्त हळद, मीठ आणि हिंग घालून शिजवतात, तर त्याबरोबर सुद्धा अगदी छान लागतं. स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला की आम्ही असं नेहमी करत असतो. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ते सुद्धा नक्की लिहा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.